श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, आजचा व्हिडिओ खूप खास आहे, म्हणून हा व्हिडिओ स्किप करू नका. जर तुम्ही खरे स्वामी भक्त असाल तर शेवटपर्यंत नक्की बघा, कारण आज आपण एका महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेणार आहोत. काही दिवसांपूर्वी मला एका भक्ताची कमेंट आली होती. त्यांनी विचारलं होतं, स्वामी, मला अक्कलकोटला येण्यासाठी केव्हा संकेत मिळेल? हा प्रश्न फक्त त्यांचा नाही, अनेक स्वामी भक्तांच्या मनात हा प्रश्न असतो. मलाही अक्कलकोटला जायचं आहे, पण स्वामींचं बोलावणं कधी येईल? संकेत कधी मिळेल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयाबद्दल सविस्तर जाणून घेणार आहोत, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. आज मी तुम्हाला एका साध्या पण मनाला स्पर्श करणाऱ्या भक्ताची कथा सांगणार आहे. ही कथा आहे एका अशा व्यक्तीची ज्याच्या मनात लहानपणापासून स्वामींबद्दल अपार श्रद्धा होती. त्याच्या घरात स्वामींचा एक छोटासा फोटो होता. रोज सकाळी उठल्यावर तो फोटोसमोर हात जोडायचा आणि फक्त एकच प्रार्थना करायचा, स्वामी, आयुष्यात एकदा तरी तुमच्या अक्कलकोट नगरीत येण्याचं भाग्य द्या. वर्षे सरत गेली. शिक्षण झालं, नोकरी लागली, घरच्या जबाबदाऱ्या वाढल्या, पण अक्कलकोटला जाण्याची इच्छा मात्र मनात तशीच राहिली. अनेक वेळा त्याने योजना केली, पण प्रत्येक वेळी काही ना काही कारण आडवं यायचं. कधी पैशांची अडचण, कधी वेळ नव्हता, कधी घरात एखादं काम निघायचं, आणि प्रत्येक वेळी त्याची इच्छा अपूर्ण राहायची. एक दिवस रात्री तो खूप निराश झाला. त्याने स्वामींच्या फोटोसमोर बसून विचारलं, स्वामी, मी इतक्या वर्षांपासून तुमचं नाव घेतोय, मला तुमच्या दर्शनासाठी केव्हा बोलावणार? असं म्हणत म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी आलं, पण त्याने श्रद्धा सोडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने नेहमीप्रमाणे नामस्मरण सुरू केलं, पण त्या दिवसापासून त्याला काही वेगळे अनुभव येऊ लागले. अनोखी सुरुवात. ऑफिसला जाताना त्याच्या नजरेस एक मोठा स्वामींचा फोटो पडला. त्याने मनात म्हटलं, किती सुंदर फोटो आहे. दुसऱ्या दिवशी मोबाईल उघडला तर पहिल्याच व्हिडिओमध्ये स्वामींचं नामस्मरण सुरू होतं. तिसऱ्या दिवशी एका मित्राने अचानक विचारलं, तू अक्कलकोटला कधी गेला आहेस का? तो आश्चर्यचकित झाला, कारण अक्कलकोटचा विषय त्याने कुणाशीच काढला नव्हता. मनातील ओढ वाढत गेली. दिवसागणिक अक्कलकोटची ओढ वाढू लागली. कामात मन लागत नव्हतं, कारण मनात सतत एकच विचार, कधी जाईन मी अक्कलकोटला? रात्री झोपताना तो अक्कलकोटचे फोटो पाहायचा, मठाचे व्हिडिओ पाहायचा आणि मनोमन स्वामींना हाक मारायचा. एक अनपेक्षित घटना. एका रविवारी सकाळी तो चहा घेत बसला होता. तेवढ्यात त्याचा फोन वाजला. फोनवर त्याचा जुना मित्र होता. मित्र म्हणाला, आम्ही पुढच्या आठवड्यात अक्कलकोटला जाणार आहोत, तू पण येणार का? क्षणभर त्याला विश्वासच बसला नाही. ज्या गोष्टीची तो अनेक वर्षे वाट पाहत होता, ती संधी अचानक त्याच्या दारात आली होती. पण अजून एक अडचण होती. त्याच्याकडे पुरेसे पैसे नव्हते. स्वामींची कृपा. तो पुन्हा निराश झाला. पण 2 दिवसांनी त्याला काही अतिरिक्त काम मिळालं आणि त्यातून त्याला आवश्यक तेवढी रक्कम मिळाली. आता प्रवासाचा खर्चही तयार झाला. त्याला वाटलं, हे सर्व योगायोग आहेत का, की स्वामींची कृपा आहे? याचं उत्तर त्याच्याकडे नव्हतं, पण त्याची श्रद्धा मात्र अधिक दृढ झाली. अक्कलकोटचा प्रवास. शेवटी तो दिवस आला. बस अक्कलकोटकडे निघाली. प्रवासभर तो स्वामींचं नाम घेत होता.
श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. त्याचं मन आनंदाने भरून गेलं होतं. अनेक वर्षांचं स्वप्न आता पूर्ण होणार होतं. दर्शनाचा क्षण. अक्कलकोटमध्ये पोहोचल्यावर त्याने प्रथम मठाचं दर्शन घेतलं. घंटांचा आवाज, भक्तांची गर्दी, नामस्मरणाचा गजर, सगळं वातावरणच वेगळं होतं. तो शांतपणे उभा राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. कारण ज्या ठिकाणी येण्याचं स्वप्न त्याने अनेक वर्षे पाहिलं होतं, त्या ठिकाणी तो आज प्रत्यक्ष उभा होता. त्याने मनात म्हटलं, स्वामी, तुम्ही मला योग्य वेळी बोलावलंत. या कथेचा संदेश. मित्रांनो, प्रत्येक भक्ताचा अनुभव वेगळा असतो. काहींना योगायोग वाटतात, काहींना संकेत वाटतात, पण एक गोष्ट मात्र निश्चित: श्रद्धा, संयम आणि नामस्मरण कधी वाया जात नाही. जर तुमच्या मनातही अक्कलकोटला जाण्याची इच्छा असेल, तर स्वामींचं नामस्मरण करत राहा. योग्य वेळ आल्यावर मार्ग नक्की खुला होईल. श्री स्वामी समर्थ. कॉमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि सांगा, तुम्ही अक्कलकोटला किती वेळा गेला आहात. स्वामी, मी इतक्या वर्षांपासून तुमचं नाव घेतोय. मला तुमच्या दर्शनासाठी केव्हा बोलावणार, असं म्हणत म्हणत त्याच्या डोळ्यात पाणी आलं. पण त्याने श्रद्धा सोडली नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावर त्याने नेहमीप्रमाणे नामस्मरण सुरू केलं. पण त्या दिवसापासून त्याला काही वेगळे अनुभव येऊ लागले. अनोखी सुरुवात. ऑफिसला जाताना त्याच्या नजरेस एक मोठा स्वामींचा फोटो पडला. त्याने मनात म्हटलं, किती सुंदर फोटो आहे. दुसऱ्या दिवशी मोबाईल उघडला तर पहिल्याच व्हिडिओमध्ये स्वामींचं नामस्मरण सुरू होतं. तिसऱ्या दिवशी एका मित्राने अचानक विचारलं, तू अक्कलकोटला कधी गेला आहेस का? तो आश्चर्यचकित झाला. कारण अक्कलकोटचा विषय त्याने कुणाशीच काढला नव्हता.